त्यानंतर आपण अशीत मुनीचे आगमन या भागाचे वाचन करणार आहोत. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी अशीत नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. अशीत ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्धयान शब्दांचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे. त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहे. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाचे जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्धोधनाच्या घरी गृहीत तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्यांना दिसले. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या घरी आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला. तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत. राजाने अशीत मुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालाला म्हणाला, त्या ऋषीला आत घेऊन ये. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल अशीत मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. अशीत मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजय हो. असा तुझा विजय राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सदधम्माने चालव. तेव्हा शुद्धोधनाने अशीत मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले. अशीत मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण इथे येण्याचे कारण काय? अशीत ऋषी शुद्धोधनाला म्हणाला, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. शुद्धोधन म्हणाला, मुनिवर, बालक आता झोपले आहे. थोडा वेळ आपणास थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला, राजा, असे थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावातच जागृत असतात. इतक्यात हा महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे असल्याची हालचाल केली. बालक झालेले पाहता शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. अशीत ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषांच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेला त्यास दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षाही सहस्त्र पटीने अधिक दैपदीप्यमान आहेत. अशीत मुनीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून अशीत मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्याने बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. अशीत ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर तो गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. अशीत मुनीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. अशीत मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहेत हे शुद्धोधनाने पाहिले.
अशीत मुनी रडत असलेला पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभा राहिलाय आणि त्याने व्याकुळतेने अशीत मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का डाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही. त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. का बरं? शुद्धोधनाने विचारले. ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झालो आहे. माझं आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबुद्धी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र परिवर्तन हे बालक करेल. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंतीसुद्धा कल्याणकारक असंच असेल. हे शब्द व शब्दाचा भावार्थ यांना परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असंच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमटलेले दिसते, त्याप्रमाणे असंख्य पर्वकालांतराच्या या जगतात एखाद्या वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा, हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबुद्धी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरून नेईल, परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर अशीत ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा अशीत मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. हे तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून अशीत मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला.